नमस्कार, महत्त्वाची अपडेट। 2+2 म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्व शेतकरी विचारित आहेत। व सोबतच महत्त्वाचं म्हणजे तारखेबाबत कृषी मंत्रालयाकडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि ती अपडेट नेमकी काय आहे आणि ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। व तसेच महत्त्वाचं म्हणजे आपला व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्या कारणामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणे सुरुवात। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणारे 93 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता कायमची संपलेली असून त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे सरकारने एक अट ठेवली आहे, ती पूर्ण करणे आवश्यक आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांना महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारने व राज्य सरकारने योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली असून 12 जून 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। वेळेत ही ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ता मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते। म्हणजेच पीएम किसान योजनेच्या 23वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळवण्यास अडचण येऊ शकते। त्याच कारणास्तव आपल्याला ई-केवायसी 12 तारखेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, तर आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी यांच्या माध्यमातून राज्य सरकारला 2,000 रुपयाचा हप्ता आणि केंद्र सरकारकडून मिळणारा 2,000चा हप्ता अशा प्रकारे लाभाचे वितरण आता थेट सुरू करण्यात आलेले आहे। आणि कृषी मंत्रालयाकडून तारखेबाबत कोणती महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रित 4,000 रुपये सर्व शेतकऱ्यांना जमा केले जाणार आहेत। तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर ही जिल्ह्यांची यादी पाहणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाभाची खात्रीशीर माहिती मिळेल आणि कोणतीही फसवणूक होणार नाही। तसेच अहिल्यानगर, नांदेड, नंदुरबार, जालना, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची देखील अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। या जिल्ह्यातील बँकांना निधी प्राप्त झाला असून शेतकरी आपले बँक खाते एकदा तपासून घ्यावे। ज्यांचे आधार कार्ड बँकला लिंक आहे त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय मिळणार असल्याची सूत्राकडून सांगण्यात येत आहे। व तसेच सरकारने कृतपणे कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही, पण सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या 2026 रोजी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हे मिळून 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत।